तर सलामीची जोडी मैदानाच्या आत, एका बाजूला प्रतीक आणि प्रमोद, पी पी हे दोन पी आहेत, प्रतीक आणि प्रमोद ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. तर पहिलं षटक त्यांच्या हातात दिलं जात आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज विक्रम, विक्रम गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रमोद, प्रमोद ऑन स्ट्राइक आणि प्रतीक ऑन नॉन स्ट्राइक. आणि पहिल्या षटक घेऊन विक्रम, विक्रम पाहायचा आज कशा पद्धतीची गोलंदाजी करतो. एकंदरीत या प्रसाद जगदाळे सर या आपल्याला मॅच चालू होते त्यामुळे आपल्याकडे लक्ष असणार आहे. आमचे सर्वच tenniscricket.in चे आमची सर्व मेंबर्स खूप चांगलं काम सध्या करतात, त्यांचेही मनापासून आभार मानूया. आणि जर आपल्या गाड्या जर मैदानाच्या आत जवळ असतील थोडंसं लांब करा. आपण जर मैदानाच्या आत असाल तर आपण थोडंसं पाठीमागे राहा, जेणेकरून आपण सामन्याला सुरुवात करतोय. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा पृथ्वीराज चषक 2025 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा मोठा सामना आहे, एका बाजूला निमगाव, दुसऱ्या बाजूला मांडा. हा सर्वात मोठा सामना आपल्याला यानंतर दुसऱ्या फेरीचा पाहायला मिळेल, त्याकडे आपलं लक्ष आहे. विक्रम बॉल, पहिला चेंडू आणि सर यष्ट्या मात्र इथे उद्ध्वस्त. जसे चंदू सर म्हणतात, दांडी 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 गुल. दुपारच्या सत्रात आमच्या हलगीवाल्यांचाही मला वाटतं थोडंसं त्यांची एनर्जी लेवल वाढवावी लागणार आहे. थोडंसं एक एक हाताने होते ते अजून थोडंसं वाढेल एनर्जी लेवल आणि अजून कडक असा जो बीट आहे तो आम्हाला ऐकायला मिळेल. पहिल्या चेंडूवर मात्र पहिला विकेट. विक्रमनी पहिल्या चेंडूवर मात्र इकडे गडी बाद केलाय. पहिल्या चेंडूवर फलंदाज पाहत होता तो मात्र प्रमोद. प्रमोद म्हणजे आनंद. प्रमोद हा मात्र तो काही आनंद साजरा करता आला नाही मैदानाच्या आत. आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद इकडे मात्र केला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत धनेश. पाहूया धनेश कशा पद्धतीचा खेळ करतोय. धनेश 11 ही भिवंडी मधील खूप मोठी टीम, त्या टीमचा नेहमीच दबदबा राहिला आहे. तो धनेश फलंदाज आलाय. हो, याही मात्र खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र सिंगल. एक धाव मात्र मिळते 2200 रुपयांनी की नाही. बॅट कट होती. येस, बॅटची आतील कडा. दोन्ही पंचांनी पहा त्यांचे हात एकमेकावर आदळले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही बॅट कट होती. भाऊ पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे परंतु सिंगल मिळेल नो डाऊट. पुन्हा एकदा धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 2. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 2 सिंगल्स पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावर 2. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. पृथ्वीराज चषकाचा आपण जर विचार केला तर पृथ्वीराज उद्योग समूहाचा वर्धापन दिनाचं औचित्य साधून या स्पर्धेचं दरवर्षी इथे आयोजन नियोजन होतं आणि यावर्षीही 11व्या वर्षात या स्पर्धेचं आयोजन आहे. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. विकेट. प्रमोद नंतर आता धनेश. ते मला धोनी चित्रपट मी जो पाहिला होता त्याच्यामध्ये तो चिंटू होता. जेव्हा धोनीला कोलकात्याला जायचं होतं तेव्हा ते पैसे जमवत होते आणि पैसे जमवताना तो घरात आला. त्याची आई विचारे, चिंटू आ रे हो, चिंटू जा रे हो. तसं काहीतरी फलंदाज करतायत. एकच येतोय जातोय. फलंदाज मात्र इकडे हजेरी लावतायत का. नवीन फलंदाज या मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला. तिकडे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय परंतु एक छोटी धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती जवळजवळ 3 धावा. पुन्हा एकदा सर बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. पहा चेंडू अडलाय. आता भाग्याची साथ टीम दत्तनगरला मिळाली नाही तर मला वाटतं हा नक्कीच चौकार असता परंतु असं काही पाहायला मिळाला नाही. धावसंख्या फक्त 1 नि वाढेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती 4 धावा. 4 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकात इथे मात्र बोलबाला राहिलाय गोलंदाजाचा.
इकडे मात्र हा चेंडू फुलटॉस होता, फायदा उचलायला हवा होता. जयराम गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या 1 ने वाढते. आता मात्र मनोज आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या धावसंख्या फलकावर लागते. 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही हे षटक क्रमांक दुसरं चालू आहे, त्यामुळे प्रसादनी संघ अजूनही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, नो डाऊट. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू फळीवर येत नाही. डॉट बॉल, धावसंख्या फलकावर लागते ती मात्र 5 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे. दुसरं जयराम गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेट आणि समोर जाईल तो फलंदाज मात्र मनोज. चांगला चेंडू, इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू पाहायचा कुठे जातोय. चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या मात्र आता उभारणी घेते. आता मात्र धावसंख्या उसळी घेते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 9 धावा फलकावर आहेत. 9 धावा फलकावर आहेत. आपण पाहतोय ही स्पर्धा जर पाहिली तर मानाची स्पर्धा. या स्पर्धेत खेळण्यासाठी मला वाटतं जेव्हा या स्पर्धेचा आपण पॅम्पलेट काढतो किंवा त्याचा फॉर्म जेव्हा आपण काढतो, फक्त 6 ते 7 दिवसात टीम फुल होतात आणि या स्पर्धेची खासियत आहे. आणि याचा पूर्ण श्रेय श्री गणेश चव्हाण साहेबांना जाते, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये जी पारदर्शकता ठेवलाय त्यामुळे संघ इथे नेहमीच येतात. लोअर फुलटॉस चेंडू आणि सरळ हातात, विकेट. फलंदाज बॅक टू द बॉल मनोज. ज्या पद्धतीने लोअर फुलटॉस चेंडू होता, चेंडू पीक केला परंतु सरळ तिकडे क्षेत्ररक्षक होता, त्याला मात्र त्यांनी पाहिला नाही आणि विकेट नंबर येतोय तिसरा. 9 वर 3. दत्तनगर विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीम पसंती संघ, त्याला मात्र आता धावांचा पाऊस पाडावा लागेल. नवीन फलंदाज अनुज. जयराम चांगली गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू सरळ बॅटने केला. इकडे मात्र मिड ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहे, तो फील्ड करेल. तो पण 1 धाव, धावसंख्या फलकावर आहे. 10 धावा गडी बाद झालेत आतापर्यंत 3. इकडे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येत नाही आणि सिंगल. बॅटची कडा लागली होती का? येस, बॅटची कडा लागली होती. 1 धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागली मात्र 11 धावा. आणि इकडे मात्र चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा.
16 आतापर्यंत 4 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आतापर्यंत विक्रम ज्यांनी 2 गडी बाद केले, 10 धावा खर्च केलेत. हे दुसरं षटक आहे त्याचं. त्याच्यातले 3 चेंडू आतापर्यंत झालेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, परंतु तिकडे मात्र धावचित नाहीये. पुन्हा एकदा 4 चेंडू आतापर्यंत पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ ना बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला 16 वर 4, 16 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा झालेत आणि 4 गडी बाद. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. वाईटच्या रूपाने या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18 ऑन बोर्ड. 18 धावा 4 गणांच्या मोबदल्यात. अजून या सामन्याचा विचार केला तर या सामन्यात असं संघाला स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजून संपली नाही. पुन्हा एक मोठा फटका खेळायचा होता, परंतु इकडे सिंगलवर सध्या सिंगलवरच इकडे लेग बाईचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 19. वर 4. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. 3 षटक संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 19 धावा 4 गणांच्या मोबदल्यात. 2 षटकांमध्ये मिनिमम अजूनही मला असं वाटते की पसरणी संघाने स्वतःला सांगावं की 25 ते 30 धावा या प्लस त्यांना करायचे आहेत. जर तसं काही झालं तर सामन्याचं चित्र पालटेल. नाहीतर आपण याआधी पाहिलं की या स्पर्धेमध्ये ज्या लो स्कोरिंग मॅचेस आहेत त्या एवढ्या मोठ्या झाल्या नाहीयेत. आधीच्या मॅच मध्ये खेळणी तेवढा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचाही प्रयत्न असफल ठरला आणि तो सामनाही निमगाव संघ आरामात घेऊन गेला. चला, निमगाव आणि मांडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, जशी 5 षटकं संपतात आपल्याला टॉस साठी यायचं. निमगाव विरुद्ध मांडा, आपण दोघांनीही टॉस साठी तयार राहायचं. यानंतर होणारा पुढचा अति महत्वाचा सामना. श्रीनाथ येतो गोलंदाजी मार्क. मयूर पाटील आहे, माफ करा, गोलंदाज. इकडे मात्र पहिला चेंडू निर्धाव जातोय. 19 वर 4 फलंदाजीसाठी तुषार. त्याला मात्र हुशार व्हावं लागणार आहे, कारण 3 चेंडू तो खेळलाय. 3 चेंडूत एकही धाव आतापर्यंत त्याच्या फैतून आली नाहीये. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग ऑनला जातो. लॉंग ऑनचा खेळाडू जोपर्यंत चेंडू फील्ड करेल 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 20. आता इथून 20 चेंडूंचा खेळ झालाय. 20 धाव फलकावर आहे 4 गड्यांच्या मोबदल्यात. एका फलंदाजाला सांगावं लागेल की बाबा मला आता मोठे फटके खेळायचे. इकडे मात्र फनी मुवमेंट. फलंदाज चालला होता पुढे, जायचं होतं का नाही, थांबलेत. कदाचित त्या चेंडूला मारण्यासाठी ते गेले होते, परंतु ते थांबले. 20 वर 4 अशा अनेक फनी मुवमेंट्स आपण टेनिस क्रिकेटमध्ये खूप त्याचे व्हिडिओज पाहतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विक्रम चुकी करणार नाही. सेफ हँड्स, विकेट. आमचे अभिजित गुरव थोड्याच वेळात आमच्यापर्यंत येतील. 20 वर मला वाटतं खूप मोठ्या मित्र परिवार आहे त्यांच्याकडे. 20 वर 5 सध्या निलेश गोडसे सर, त्याबरोबर गणेश चव्हाण साहेब सर सध्या मॅचचा आनंद घेत आहेत एका कोपऱ्यातून. तेही सामना एन्जॉय करतायत. 20 वर 5 दत्तनगर संघ काय परफॉर्मन्स देतोय, अप्रतिम. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इकडे मात्र संधी आहे आणि धावचीत. सुसाइड डी.
पुढचा फलंदाज मैदानामध्ये येतो रोहन आणि धावांचा वेग जर पाहिला तर तो खूपच मंदावलेला आणि चौथं षटक प्रगतीपथावरती. रोहनच्या बॅटमधून एक सिंगल धाव येते की नाही येते. कुणाल सॉरी कुणालच्या बॅटमधून एक धाव. बॉल द्या. हो विकेट जाते परत. एका षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स या ठिकाणी गेलेले आहेत आणि विकेटची संख्या जर पाहिली तर 7 वरती पोहोचते आणि धावांचा विचार जर केला तर तिकडे फक्त आणि फक्त 21 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 पूर्ण झालंय. आता 5वं षटक. 21 नंतर धावसंख्या कितपर्यंत मजल मारणार. पसरणी घाटातली ही मुलं, वाईच्या जवळची ही हा जो संघ आहे पसरणी तो या ठिकाणी आला. वाई पसरणीतून हा संघ या ठिकाणी आलाय आणि त्यांच्या समोर दत्तनगरचा संघ अतिशय भेदक मारा भेदक गोलंदाजी रोखून धरलाय. सुरेख गोलंदाजीचा एक नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर सुरेख गोलंदाजी. स्वैर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा फुलटा चेंडू आणि हा गॅप शोधतोय. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी जाणार 2 धावा. पंचांचा निर्णय थर्ड अंपायर कडे जातोय. बॉलर ने धावसंख्या 22 आणि चेक केला जातोय आत्ताच्या 2 धावा की सॉरी आत्ताची विकेट आहे रनआउट की कसं ते चेक केलं जाते. मांडा विरुद्ध निमगाव. टॉस नाणेफेकीचा कॉल. OUT इट्स आउट. आउट झाला तो नवीन. विकेट क्रमांक 8. गणेश भाऊ नाणेफेकीचा कौल करायचा आहे मांडा विरुद्ध निमगाव. ठीक आहे हाफ इनिंग होईल. एक एवढी इनिंग होईल. बॉलर नेम अभिजित आणि आता पुढचा फलंदाज शेवटच्या फळीतला राजू. एक धाव. सेफ झोन. विकेट. दावा होता है 24 8 बाद 24. 4 चेंडू. अभिजित संघासाठी पहिलं आणि स्वतःसाठी पहिलं संघासाठी 5वं षटक आणि काय कमाल. विकेट क्रमांक 9 धावबाद.
राजू आउट. आउट झालेला खेळाडू आहे सुमित. किती खेळाडू? राजू आउट झाला ना आता. सुमित आला आता. आता काय नॉन स्ट्राईक वरती धीरज, स्ट्राईक वरती रोहन. अभिजित यांच्या षटकातला शेवटचा चेंडू. स्वैर पद्धतीचा वाईट बॉल. पंचांचा इशारा होतोय वाईट. धाव संख्या होतीये 9 बाद 25. एक विकेटची गरज आहे आणि चेंडू मात्र एकच आहे. षटकार, चौकार की विकेट. हा मात्र चेंडू भिरकावून लावला मैदानाच्या बाहेर. पृथ्वीराज षटकार. पाच षटकाच्या समाप्तीनंतर पसरणी संघाची धावसंख्या होती ती 31. विजयासाठी 32 धावांची गरज 30 चेंडूंमध्ये दत्तनगर संघाला. ताबडतोब मैदानामध्ये या. हा गणेश भाऊ, नाणेफेकीचा कौल करून घ्या. एक इनिंग झाली ना. या निमगाव संघाचे कर्णधार आलेत का? आणि मांडा कुठे? या इकडे पुढे. मी प्रसाद सरांना विनंती करेन सर, तुमच्या शुभ हस्ते हा टॉस होऊन जाऊन द्या. एका बाजूला मांडा म्हणजेच कल्याणचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला निमगाव हा संघ. या दोन्ही संघामधील खरंच ही खूप मोठी लढत आहे. माझ्या तरी मते या लढतीवर सर्वांचंच लक्ष आहे, कारण दोन मोठे दिग्गज संघ आमने सामने येणार आहेत आणि या पुढच्या मॅच मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, नो डाऊट. आज कदाचित मला एक प्रश्न विचारावासा वाटतो सादिक सरांना, की सादिक सर आज तुम्ही काय घेऊन आलात? कदाचित जेव्हा जेव्हा ते जातात तेव्हा लो स्कोरिंग मॅचेस आम्ही पाहिलेत आणि तिसरी मॅच आहे ही त्यांची जिकडे ती लो स्कोरिंग जाते. निमगाव वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर मांडा संघ इकडे मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, याच्यासाठी आपण तयार राहा. हा सामना जसा संपेल तसं तुम्हाला तयार राहायचं आहे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आमच्या अक्षा नेहमीच या स्पर्धेसाठी असतात, त्यांचंही स्वागत. एरवाडी मधून ते नेहमी सामन्याचा आनंद घेतात. चला तर यानंतर होणारा सामना मी विनंती करेल आता निमगाव संघाला या आपण स्टेजच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला या तरी चालेल. आणि मांडा संघ आपणही तयार राहायचं आहे. आमच्या प्रसाद सरांसाठी काम तरी आता काय बाकी ठेवायचं, म्हणजे कॉमेंटेटर झालं, स्कोरर झालं, आता एक आपण म्हणू की प्रमुख पाहुणे झाले, त्यांच्या हातून टॉस झाला, आता खाली जाऊन हलगी वाजून आले, म्हणजे त्यांच्यासाठी काही ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे त्यांच्याकडे. आता जाऊया मैदानाच्या. दोन्ही अभिजित, एक अभि पवार आणि एक मला एक अभि रिजवलकर आहे आणि दुसरा आहे तो अभिजित पवार. हे दोन खेळाडू आहेत. तर पहिल्या षटक त्यांच्या हातात दिलं जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. हॅलो. बॉल गोलंदाज प्रमोद तयार आहे आणि त्याच्या समोर आहे तो स्ट्राईक वरती. नाव स्ट्राईक वरती कोण आहे? अभिजित पवार आणि त्याच्या सोबत आहे तो अभिजित रिसवडकर. पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार केला.
थँक्यू. अभिजित पवारच्या बॅटमधून एक धाव. आता स्ट्राईक वरती येतो अभिजित रिसवडकर. दत्तनगर संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 32 धावांचं लक्ष्य. 31 धावा धावफलकावरती लागल्या. त्यानंतर 32 धावांचं लक्ष्य मैदानात घेऊन उतरलेला दत्तनगरचा संघ अभिजित रिसवडकर आणि त्याच्या बॅट मधून निघतोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. एक धाव. प्रमोदच्या गोलंदाजीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती लागतायत. एका बाजूला अभिजित रिसवडकर, दुसऱ्या बाजूला अभिजित पवार आणि तिसऱ्या बाजूला गोलंदाजीवरती प्रमोद. हा हाफचा चेंडू बॅटची कडा लागलेली झेल सुटला आणि पुन्हा एकदा तिसरी धाव सिंगल मध्ये कन्वर्ट होतीये. 3 धावा या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत. 3 चेंडू 3 धावा. दत्तनगर संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत आणि विजयाचं 32 धावांचं लक्ष्य. परंतु कुठलीही मॅच आपण त्याच्यावर अगोदर वाईडचा इशारा. वाईड चेंडू 1 धाव आणखी वाढतीये. धाव संख्या होतीये ती वाईड प्लस डिक्लेअर. सॉरी वाईड प्लस डिक्लेअर. फटका लॉंग ऑनच्या दिशेनं 1 धाव. चेंडू होत आहेत या षटकातले 4. धाव संख्या धावफलकावरती लागतीये 6. 32 धावांचं लक्ष्य आणि आता सर्वांचं लक्ष आहे ते अभिजित रिसवडकर. अभिजितच्या बॅट वरून हा फटका चुकला. चेंडू हवेत होता आणि तिथं मात्र पुन्हा 1 धाव मिळतीये. 5 चेंडू या षटकातले. धाव संख्या होती ती 7. 32 धावांचं लक्ष्य. मैदानामध्ये शांतता पसरली आहे. प्रेक्षक मात्र आपली जागा धरून आहेत. एरवाडीचं मैदान. पुन्हा एकदा सिंगलच मिळणार की दुसऱ्या धावेसाठी जाणार? नाही, सिंगलच मिती आहे. षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकानंतर धाव संख्या होती ती 8. बिनबाद 8 धावा धावफलकावरती लागतायत. 24 चेंडूंमध्ये यानंतर विजयासाठी 26 धावांचं 24 चेंडू काय 8 धावा. 32 धावांची गरज होती. 8 धावा ऑलरेडी आल्यात. 26 धावांची गरज 24 चेंडूंमध्ये. चोवीस बॉल 24. हा फटका पृथ्वीराज षटकार हलगीवाले. मनोजचा पहिला चेंडू आणि अभिजित पवारच्या बॅटमधून निघालेला हा षटकार फेकून दिला मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. अभिजित रिसवडकरच्या बॅटमधून निघालेला हा फटका 6 धावांसाठी गेला. गगन झुंबी हा फटका मैदानाच्या बाहेर गेला. चेंडू आला का नाही अजून?
हॅलो. बॅटची कड लागली आणि पुन्हा एकदा एक डिक्लेअर झोन, एक धाव. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होत आहे. 7 धावा आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये येत आहेत. 2 चेंडू, पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव डिक्लेअर मध्ये या ठिकाणी मिळते. धाव संख्या होती ती 15. 32 धावांचं लक्ष, 22 चेंडू, 17 धावांची आता आवश्यकता आहे. अभिजित खेळतोय 11 धावांवरती आणि दुसरा अभि पवार खेळतोय 2 धावांवरती. स्ट्राईक वरती अभिजित रिसवडकर. फुलटॉसचा चेंडू आणि पुन्हा एकदा बॅटची कडा लागतीये. पंचांचा निर्णय येतोय, एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूंमध्ये तब्बल 8 धावा या ठिकाणी येत आहेत आणि संघ विजयाकडे निश्चितपणानं आगेकूच करतोय, कारण त्यांच्याकडे 10 विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत. 16 धावसंख्या धावफलकावरती लागतीये. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर असा झेल टिपतोय. पहिला झटका अभि रिसडकर. अभि रिसडकर त्याने काम केलंय आणि तो आता मैदानाच्या बाहेर जातोय. मनोजने मात्र कमालीची गोलंदाजी केली, षटकार काढला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. विकेट क्रमांक 1 त्याच्या नावावरती जाते. पहिला धक्का दत्तनगर संघाला, त्यानंतर पुढचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. एके के के किरण के के पुढचा फलंदाज मैदानामध्ये येतोय. बघूयात मनोज त्यांचा कसा मुकाबला करताय. हो हो हो, सुरेख गोलंदाजी, क्या बात आहे. आणि इथं मात्र धावबाद झाला असता अभि पवार, पण थोडक्यात बाल वाचला. आपण जर विचार केला तर 32 धावांच्या आव्हानाला देखील लेग बायचा इशारा, ठीक आहे ना, लेग बायचा इशारा पंचांचा, ही लेग बायची धाव आहे. के के स्ट्राईक वरती अभिजित पवार. या षटकातले अजूनही चेंडू एकच बाकी आहे. 5 चेंडू, धावसंख्या होती ती 17. विजयाचं समीकरण बदलतंय आणि फटका खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक मात्र उभा होता. दुसऱ्या धावेला जाणार का? क्या बात आहे, अतिशय चतुर क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपतोय. 18 चेंडू यानंतरचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 चेंडू, 14 धावांची आवश्यकता विजयासाठी. विकेट एकूण 9 हातामध्ये आहेत. दत्तनगरचा संघ कमबॅक करतोय, चांगला कमबॅक या ठिकाणी आज त्यांनी केलाय. एक संधी या हाफच्या निमित्तानं आज त्यांना मिळतीये आणि जर विचार केला तर यानंतर 2 सामने होणार आणि त्यानंतर शेवटचा हाफचा अंतिम सामना होईल. वेळेचं आपल्याला देखील बंधन आहे. 2:45 बरोबर वाजतायत. थोडीशी घाई करा, गडबड करा आणि सामन्याला होतीये सुरुवात. सर्वांचं लक्ष पृथ्वीराज चषक 2025 मैदानामध्ये जाऊयात. आजच्या सामन्याचा आनंद घेऊयात. सामना रंगतोय दत्तनगर विरुद्ध पसरणी. पहिला चेंडू फुल टॉस भिरकवून दिलाय आणि गॅप 4 धावा. गोलंदाज प्रतीक यांनी टाकलेला चेंडू, परंतु डायरेक्ट थेट बॅट वरती आणि त्याचा एक समाचार अभिजित पवारने घेतला. 4 धावा. हा देखील फुलटॉस आणि इथं देखील पंचांचा डिक्लेअर झोन 1 धाव. ठीक आहे. प्रतीक संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. 2 चेंडू या षटकातले. हा मोठा फटका आहे. चेंडू किती लांब आहे, गगनचुंबी. आतापर्यंत सर्वात मोठा षटकार पृथ्वीराज षटकार.
माझ्या माहितीप्रमाणे आताचा षटकार हा 70 मीटर वरती गेलेला आहे असं आपण गृहीत धरूया. हो हो सुरेख. आता मात्र थोडासा चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळेल. गतीमध्ये परिवर्तन आहे, गतीमध्ये मिश्रण आहे. आणि माझ्यासोबत इथं स्कोरबुक मध्ये माझे मित्र आहेत. 14 चेंडू 3 धावांची फक्त आता औपचारिकता. हा मारला चेंडू आणि तिकडे जातोय 4 धावांसाठी. सामना मात्र संपतोय. बॉल द्या बॉल. सादिक सर बॉल घेऊन येतो. ते खेळाडूंना विनंती आहे आमच्या तो चेंडू तेवढा प्लीज माघारी द्या आणून. आणि विजयी संघ ठरला दत्तनगर.